श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोनाच्या संकटामुळे व्यापारी वर्गावर आलेल्या अडचणी, सध्या राज्यभरातले कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल झाल्यानं व्यापाऱ्यांना मिळालेला दिलासा आणि कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका ओळखून संसर्ग होऊ न देण्यासाठी व्यापारी वर्गावर असलेली जबाबदारी या अनुषंगानं केलेली चर्चा. श्रोते हो, गेल्या 1.5 ते 1.5 वर्षांपासून भारतासह संपूर्ण जग कोरोनारूपी संकटाचा सामना करतंय. कोरोनाची दुसरी लाट गडद झाली तेव्हा भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले होते. त्यामुळे राज्यात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात शाळा, खासगी कार्यालयांसोबतच घाऊक आणि किरकोळ दुकानंही मोठा काळ बंद असल्यानं व्यापारी वर्ग चिंताग्रस्त बनला होता. या काळात या व्यापाऱ्यांना नेमक्या काय अडचणी आल्या, त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याविषयी अधिक माहिती देत आहेत मराठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या सॅटर्डे क्लब संघटनेचे प्रमुख संतोष पाटील. मार्च 20 कोविडमुळे लॉकडाऊन संपूर्ण देशभर लागला आणि न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये निर्माण झाली. ती कधीही कुणी अपेक्षा केली नव्हती. अशी परिस्थिती आपल्या समोर उभा टाकली. एकही माणूस घरातून बाहेर पडू शकत नव्हता. उद्योग, व्यवसाय, शाळा आणि एकूणच सगळं जीवन ठप्प झालं होतं. आणि हे कुठेतरी 15-20 दिवस चालेल, त्याच्यानंतर सुरळीत होईल अशी एक भाबडी अपेक्षा सगळ्यांनाच होती. परंतु गेले 1.5 वर्ष झालं ह्या कोरोनाच्या संकटातून आपण आजही सावरलेलो नाहीये. गेले 1.5 वर्ष झालं हे संकट सारखं आपल्यावर घोंगावते. खरं तर ह्या संकटाचा सामना करण्यासाठी शासनानं लॉकडाऊन लावले, कधी उठवले, परत लावले, निर्बंध शिथिल केले. ह्या सगळी अनियमितता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली की त्याचा इम्पॅक्ट हा निश्चितच आमच्या उद्योग आणि व्यापाऱ्यावर पडला. जवळपास 43% जास्त वर्कफोर्स जो आहे, रोजगार जो आहे, हा अफेक्टेड झालेला आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज सगळ्यात मोठा जर इम्पॅक्ट काय झाला असेल तर ज्यांच्या हातावरचं पोट आहे अशा लोकांना त्याचा इम्पॅक्ट जास्त झाला आहे. थोडंफार ज्यांच्याकडे थोडीशी काही सेव्हिंग्ज होते किंवा उद्योगधंद्यातली काही शिल्लक राहिली होती त्याच्यावर काही दिवस चालले. पण हा आपण खरं तर MSMEच्या संदर्भामध्ये जे सगळे छोटे उद्योग व्यावसायिक आहेत त्यांचे एवढी कॅपॅसिटी नसते सस्टेन करण्याची. वर्ष, 2 वर्ष, 6 महिने किंवा 2 महिने सुद्धा आम्ही जगू शकत नाहीये असं सगळी परिस्थिती असते. आणि त्यामुळं हा सगळ्याचा परिणाम असा झाला की आमचे महिन्याचे आम्ही लाईट बिलं जे आम्ही भरतो ते लाईट बिलं तर शासनानं कुठल्याही पद्धतीनं माफ तर केलीच नाहीयेत. उलट असं मला सांगावं लागेल की लाईट बिलं जास्त आली ह्या सगळ्या काळामध्ये. आणि उद्योग धंद्यातला जवळजवळ 12 ते 15%, 10% जास्त हा आमचा सगळ्यांचा पैसा हा लाईट बिलावरती खर्च होतो. इंडस्ट्री टू इंडस्ट्री डिफरंट असतं, परंतु ते एक मोठा घटक लाईट बिल असतो. ते कुठेही त्याच्यात आम्हाला राहत मिळालेली नाहीये. त्यामुळे त्याचा फटका तर बसतोय. सगळ्यात आम्हाला आमच्या जे काही कामगार आहेत त्यांची खूप चिंता लागून राहिलेली आहे. अनेक वर्ष ते आमच्या बरोबर काम करतायत आणि आज अशी परिस्थिती आहे की 20-30% आम्हाला आमचा उद्योग व्यवसाय चालवावा लागतो. सुरुवातीचे 3 महिने तर सगळेच घरात बसलो. किती दिवस घरात बसून पगार द्यायचा हे तर प्रश्न निर्माणच झाला होता. थोडा सुरू झालं, परंतु सगळ्यांना बोलवणं काय आम्हाला शक्य होत नाहीये. आणि त्यांच्या घरामध्ये जी आबाळात होते तीही आम्हाला बघवत नाहीये. ते मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या अनेक उद्योजकांच्या, व्यापाऱ्यांचे जे काही उद्योग आहेत ते सगळे बरेच मॅक्झिमम आहे ते लीजवरच्या प्रॉपर्टी आहेत, रेंटेड प्रॉपर्टी आहेत. आणि मग तिथं सुद्धा काही लोकांनी राहत दिली, काही लोकांनी दिली नाहीये. उद्योगच सगळे बंद असेल तर त्यांचे द्यायचे कुठले. अनेक, आता मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर 5 स्टार हॉटेलमध्ये तर देशामध्ये आपल्या 400-450 मोठ्या स्टार कॅटेगरीचे हॉटेल्स पूर्णपणे बंद झाले. आणि छोटे मोठे रेस्टॉरंट जर तुम्ही म्हटले ज्या रेंटल जागेमध्ये होते किंवा ज्यांच्यावरती लोन होतं त्यांचे तर म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मॅक्झिमम 50-60% रेस्टॉरंट तुम्ही शहरातले बघितले तर आज बंद आहेत. म्हणजे आज अनलॉक झालेला आहे. बऱ्यापैकी थोडंफार संध्याकाळी 10 पर्यंत उघडायला परमिशन दिली आहे, परंतु ते सुद्धा आम्ही करू शकत नाही अशी अनेक लोकांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोन बँकांचं तर असा हे झालेला आहे की लोन पहिल्या 3 महिन्यासाठी मोरेटोरियम पिरियड आम्हाला दिला, परंतु त्याच्यानंतर तर त्याचे आम्हाला पैसे भरायचेच आहेत, पण इन्कम बिलकुल नाहीये. आणि मग खूप काही लोकांनी आत्महत्या सुद्धा ह्या सगळ्या प्रकारामध्ये केलेल्या आहेत. जे आम्ही मानेनं बिझनेस करत होतो, शासनाला आम्ही वेळेवरती टॅक्स देत होतो. देशाच्या GDP मध्ये आम्ही MSMEचा खूप मोठा वाटा आहे की आम्ही टॅक्सच्या रूपाने आम्ही देतो. मोठ्या
सगळ्यात जास्त रोजगार देण्याची क्षमता त्या MSME मध्ये आहे. परंतु रोजगार तर सगळ्यांचाच गेला, टॅक्सवरती त्याचा परिणाम झाला आणि एवढं असून सुद्धा ह्या विसरला. शासनाचे थोडंसं पाठिंबा आवश्यक होता, परंतु शासन तर आता कुणाकुणाला पाठिंबा देणार हा प्रश्न जरी असला तरी रोजगाराच्या दृष्टीनं खूप महत्वाच्या काही गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्याचा स्ट्रेस आहे सप्लाय चेनवर खूप मोठा स्ट्रेस आलेला होता. श्रोते हो, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कालावधीपासून दुकानं बंद असल्यानं व्यापारी वर्ग हवालदिल झाला होता. कडक निर्बंधांमुळे आर्थिक नुकसान सहन करायला व्यापारी तयार नसल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये दुकानं सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून सरकारला परिस्थितीतून मध्यम मार्ग काढण्याची मागणी केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानं राज्य सरकारनं राज्यभरातले कोरोना प्रतिबंधक निर्बंध ब्रेक द चेन अंतर्गत नुकतेच शिथिल केले आहेत. तब्बल 1.5 वर्षांच्या कालावधीनंतर दुकानं सुरू झाल्यानं व्यापारी वर्गाला दिलासा मिळालाय. याबाबत मराठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या सॅटर्डे क्लब संघटनेचे प्रमुख संतोष पाटील अधिक माहिती देत आहेत. आता निर्बंध लॉकडाऊनच्या काळानंतर काही निर्बंध शिथिल झालेले आहेत. काही ठिकाणी 10 वाजेपर्यंत अलाउड केलेले आहेत. मॉल अजूनही सुरू नाही आहेत. परंतु जर बघितलं तर बहुतेक जिल्ह्यामध्ये आता कोविड खूप कमी प्रमाणामध्ये राहिलं. 1-2-4 जिल्हे सोडले तर अगदी कोविड मुक्त काही जिल्हे आहेत म्हणावं लागेल. खरं तर आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये थोडंसं प्रवासी वाहतूक वाढवण्याची गरज आहे. ट्रेन्स असतील, कारण आमची लोक येत नाहीयेत. बाहेरून जे आहेत ते लोक येत नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता थोड्याफार प्रमाणामध्ये आम्ही सस्टेन होऊ लागलेलं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडा पैसा यायला लागलेला आहे, थोडासा बिझनेस वाढायला लागलेला आहे. म्हणजे कसं तरी आमचे थोडेफार पगार जे 30-40% लोक आहेत पगार देऊ शकतो, रेंट देऊ शकतो, इलेक्ट्रिसिटी देऊ शकतो, अशी परिस्थिती आता आहे. अशीच आपण अपेक्षा करूया की थोडंसं शासनानं काही गोष्टींच्याकडे लक्ष दिलं तर ह्याच्यातूनही आपण सस्टेन होऊन थोडंसं जर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या तर खूप आता गॅदरिंग वाढलेले आहेत. सगळ्याच प्रकारचे गॅदरिंग वाढले. थोडं गॅदरिंग जर मोठ्या प्रमाणाचे कमी केले तर आपल्याला कोरोनाला रोखता येईल आणि उद्योग व्यवसाय चांगला वाढीला लागेल, भरभराटीला होईल असं मला वाटतं. श्रोते हो, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं सरकारनं सर्वत्र निर्बंध शिथिल करायचा निर्णय घेतलाय. मात्र कोरोनाचं संकट अद्याप पूर्णपणे संपलेलं नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून जबाबदारीनं वागण्याची आज आवश्यकता आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू न देण्याची जबाबदारी जशी नागरिकांची आहे तशी ती व्यापाऱ्यांची देखील आहे. त्यादृष्टीनं व्यापारी वर्गाकडून व्यवसाय चालवताना काय खबरदारी घेतली जाते याविषयी अधिक माहिती देत आहेत सुपर मार्केटचे व्यापारी मनोज डुंबरे. ज्या क्षणाला डिक्लेअर झालं लॉकडाऊन त्याच्या आधी काहीतरी 15 दिवसापासून तरी आम्हाला एक कुणकुण लागलेली की अशा प्रकारचा एक अतिशय असाध्य असं एक दुर्धर व्हायरस येतोय आणि त्यामुळे सगळं जग वेठीस धरलं गेलंय आणि आमच्या एवढं जवळ आलंय किंवा अशा प्रकारचा त्याचा इफेक्ट होईल किंवा सगळं काही बंद करावं लागलं असं एक क्षण मलाही वाटलं नव्हतं. आणि अचानक डिक्लेअर झाल्यानंतर त्याचा जो अतिशय असं भीतीदायक सगळं वातावरण बनलेलं त्या काळामध्ये आणि त्या क्षणाला. आणि आमचा असा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला प्रत्येक पहिल्या दिवसापासूनच आमचं कर्तव्य होतं की आम्ही ही सेवा किराणा व्यवसाय सेवा आहे आम्हाला देणं गरजेचं होतं. खरं तर सगळ्यात महत्वाचं पहिलं मनामध्ये आलं की आता माझं ठीक आहे, माझा व्यवसाय आहे, माझ्या कुटुंबाचं ठीक आहे, आमचा व्यवसाय आहे, आमचं पोटपाणी आहे, पण माझ्याकडे जे कामगार वर्ग आहे त्यांना मी कसं धोक्यामध्ये टाकू. आणि त्यामुळे मग आणि परत काम तर करायचंच आहे आणि असं काही क्षण असं वाटलं की का हा व्यवसाय आमच्याच वाटायला का आला, कारण अख्खं जग घरामध्ये बसलंय. सरकार सांगतंय, प्रशासन सांगतंय की प्रत्येकाने घरातच थांबायचंय, कुणी बाहेर यायचं नाही कुठल्या परिस्थितीमध्ये. आणि असं त्या क्षणाला वाटलं की काही काळाचा विषय, महिन्याचा विषय, 15 दिवसाचा विषय आणि नंतर बरोबर होईल. कारण आयुष्यभर अशीच सवय लागलेली की काहीतरी आपल्या जवळपास येतंय, काहीतरी मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतोय आणि त्यापासून आपण बचाव करतोय. एवढं दिवस चाललं असं वाटलं नव्हतं आणि हळूहळू लक्षात यायला लागलं की प्रत्येक दिवस काढणं कठीण व्हायला लागलं. कारण रोज काहीतरी बातमी यायची, माणसांची सुरक्षितता बरेचसे जवळपास 50% कामगार तर कामावर यायला तयार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये आणि खरं तर असा विषय होता की आमचा हा व्यवसाय वाचवणे आहे इथपर्यंत आलं. हा बिझनेस जो आहे आमचा एवढ्या वर्षापासून ज्याच्यावरती मी पूर्णपणे अवलंबून आहे, माझं कुटुंब अवलंबून आहे, माझं पूर्ण कर्मचारी वर्ग, माझी कोर टीम अवलंबून आहे. हा व्यवसाय वाचवणं, टिकवणं आणि हा ब्रँड कायम करणं यासाठी आता आम्ही काम करायला सुरुवात करावं असं वाटलं. आणि काही मित्रांना मी व्हॉट्सअप करून विचारलं की ह्या प्रसंगात मी काय केलं पाहिजे. माझं मन सांगतंय की मी चुकीचं करतो, कारण मी माझ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलून त्यांना धोक्यामध्ये टाकतोय. कारण त्या क्षणाला असं वातावरण होतं की घराच्या बाहेर, सर्वांच्या बाहेर मृत्यू दबा धरून बसलाय. अशा प्रकारचं वातावरण बनलेलं असताना मित्रांनी सांगितलं की हा तुझा व्यवसाय आहे, म्हणूनच तुझं नाव आहे आणि प्रत्येकाला कामाची गरज आहे. असं कुठला निर्गंड मनामध्ये बाळगू नकोस की त्यामुळे मग तुला असं वाटेल की हा व्यवसाय आपण करू नये किंवा करावा किंवा मग आणि यातून नक्कीच तुला एक चांगली सेवेची संधी मिळालेली आहे खरं
तर एक चांगल्या प्रकारचं एक मानसिकता बनवण्याची संधी मिळाली आणि ते पॉझिटिव्हली घेऊन सुरुवात केली. आणि मग खरं तर कुणीच मदत दिलेलं नव्हतं. स्थानिक प्रशासनाचे नियम होते, कारण गरज तशी होती. रोज बातम्यांमधून ज्या गोष्टी कळत होत्या किंवा मग ज्या प्रकारचं, आणि घरातून बाहेर पडताना आम्ही जे प्रत्येक माझे जे कर्मचारी माझ्याबरोबर ज्यांनी मला माझ्या सहकार्यांचं सहकार्य केलं त्या काळामध्ये, तिथे सांगेल की ती सगळ्यात मोठी गोष्ट होती की तिथे प्रत्येक वेळेस अतिशय अभिमान पण वाटायचा आणि वाईट पण वाटायचं. असं ते क्षण होते काही दिवस. केली प्रत्येक क्षणाला की कशा प्रकारे आपण याच्यातून मार्ग काढूया, आपला बचाव होईल. काम तर करायचंच आहे, ग्राहकांना 1-to-1 सेवा द्यायचीच आहे. आम्ही सुपर मार्केट व्यवसायात असल्यामुळे आम्हाला काउंटर सेलिंग करावं लागतं. सगळ्यात पहिलं जर आम्ही मीटिंग घेऊन एक काम केलं की ग्राहकांना आम्ही पॅकेजचे बनवले, आम्ही कॉम्बी बनवले की जीवनावश्यक वस्तूंचे कॉम्बी बनवून आम्ही ठेवले आणि ग्राहकांना जेणेकरून कुठल्या प्रकारचा संपर्क येणार नाही अशा प्रकारचे आम्ही, आणि त्याचे रेट्स आम्ही ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून, बाहेरच्या बोर्डच्या माध्यमातून आम्ही डिस्प्ले केले ब्रँडच्या बाहेर. आणि आम्ही 8 दिवस ते 10 दिवस आम्ही फक्त कॉम्बीचा व्यवसाय करत होतो. परंतु खरं तर आता ग्राहकांची जीवनशैली बदललेली आहे, गरजा बदललेल्या आहेत. त्याचं असं वाईट पण वाटायचं की तरी सुद्धा कुणी गरजा कमी करत नव्हतं. ग्राहक अतिशय गर्दी करत होते आणि खूप असं प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटलं होतं की आता खरंच काही दिवसांनी तर हे आता सध्या मिळतोय किराणा, काही दिवसांनी तोही बंद होईल. त्या मनस्थितीमध्ये सर्व समाज असल्यामुळे जास्तीत जास्त परचेस कसं करता येईल इकडे कल असायचा. आणि आमचं जे आम्ही जे कॉम्बी बनवलं, एक 1500 रुपयाचं, 2500चं, 3000चे, त्याकडे काही कुणी लक्ष दिलं नाही. त्यामुळे नाविलाजाने आम्हाला 15 दिवसानंतर कॉम्बीचा तो बिझनेस आम्हाला बंद करून पुन्हा ग्राहकांना काउंटर सेवा देण्यासाठी आम्हाला उद्युक्त केलं गेलं. आणि त्यामुळे आम्ही मग आमच्याकडे अशी पद्धत आहे की ग्राहक आतमध्ये येतात आणि स्वतः परचेस करून नंतर बिलिंग होतं. अशी सुपर मार्केटची जी मॉडर्न ट्रेडची संकल्पना आहे त्याप्रमाणे आम्ही काम करत होतो तिकडे. आणि त्यामध्ये मग कसं डिस्टन्स कसं मेंटेन करता येईल, बाकी आम्ही भरपूर गोष्टी केल्या होत्या. आम्ही प्रत्येकाला मास्क कंपनीतर्फे दिले होते, सॅनिटायझर दिलं होतं, फेस शिल्ड प्रत्येकाला आम्ही कंपनीकडून दिलं होतं. प्रत्येकाला आम्ही दिवसाला म्हणजे काहीतरी बऱ्याचशा व्हेजिटेरियन लोकांना पण आम्ही जबरदस्ती करून काही लोकांना नॉन व्हेजिटेरियन बनवलं गेलं, कारण प्रत्येकाला अंड दिलं जात होतं. अजूनही आमच्याकडे तशीच पद्धत चालू आहे की आमच्याकडे प्रत्येक 1 तासाला आमच्या इकडनं किचन मधून आवळा दिला जातो. त्याच्याबरोबर घरी प्रत्येकाला आणि स्टीमर दिलाय की तुम्ही वाफ घ्या. तशा प्रकारचं जशा प्रकारचं जेवढं काही व्हॉट्सअपवरती नॉलेज आम्हाला मिळत होतं ते प्रत्येकावरती आम्ही एक्सपेरिमेंट करत होतो. प्रत्येक दिवशी हे होता की आता आम्हाला वाचनायचंय पण आणि बिझनेस पण करायचा आहे, सेवा पण द्यायची, आणि आम्हाला कुणीही मदत करणार नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. आता आम्हालाच आमचा मार्ग काढायचा आहे. आणि त्यातून खरं तर खूप शिकायला पण मिळालं. आणि खरं तर असं सांगेल अभिमानाने की पहिल्या 6 महिन्यामध्ये एक अभिमानाने सांगेल की आमच्याकडे एकही व्यक्तीला आमच्याकडे याची लागण झाली नाही कोरोनाची, आणि ती आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती. नंतर मात्र आम्ही मग सुरुवात केली की हळूहळू आम्ही भीती कमी होत गेली आणि मग आम्ही आमचा आत्मविश्वास वाढत गेला. आणि मग आम्ही आतमध्ये पहिलं तर आम्ही आमचे जे रॅक्स असतात जे त्याच्यामध्ये आम्ही आमचे प्रोडक्ट्स डिस्प्ले करतो त्याची साईज आम्ही वाढली, त्याची रुंदी आम्ही वाढवली, जेणेकरून 6 फुटाचा डिस्टन्स मेंटेन होईल. अजूनही आम्ही ग्राहकांना, लिमिटेड ग्राहकांनाच आतमध्ये सर्व्हिस देतोय. बाकी ग्राहकांना आम्ही अजूनही कुपन दिले जातात. ग्राहकांना अजूनही सांगितलं जातं की तुम्ही गर्दी न करता तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये या. जसं आम्ही ठरवलेलं लिमिटेड ग्राहकांनाच आम्ही अजूनही तशाच प्रकारची एंट्री चालू आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आमचा एक चांगला ब्रँड पण बनलाय. म्हणजे डिसइन्फेक्टर ब्रँच करणं 2-2 तासांनी प्रत्येक ठिकाणी, जिथे जिथे टच पॉईंट आहेत त्यांना क्लीन करणं. आमच्याकडे त्या मशीन्स आणल्या गेल्या, त्या पंप आणले गेले प्रत्येक वेळेस त्याचे, आणि डिसइन्फेक्टर केलं गेलं. शॉपच्या बाहेर, ब्रँडच्या बाहेर आमच्याकडे पॉईंट्स बनवले गेले 6-6 फुटावरती ग्राहकांना हे करण्यासाठी. कोरोनाचा विळखा कमी झाल्यानं सर्वसामान्य जीवन आता कुठं पूर्वपदावर येत आहे. मात्र अशा काळातही लोकांनी गाफील न राहता घराबाहेर पडताना मास्कचा सुयोग्य वापर करणं, सुरक्षित सामाजिक अंतर राखणं आणि वारंवार हात स्वच्छ धुणं या त्रिसूत्रीचा अवलंब करणं आज अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर आणि निवेदन संदेश नाईक.